हाय नमस्कार, मी सुनीता. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेत असणार. तर हा शनिवारचा दिवसाचा व्हिडिओ आहे. काल शुक्रवारची जी काही पूजा होती ती राहिलेली होती उत्तर पूजा करायची आणि आपली शिवरात्रीची ही पार्थिव शिवलिंगाची स्थापना ही केलेली असते शिवरात्रीच्या दिवशी. ती पूजेचं विसर्जन मात्र तेव्हाच्या तेव्हा केलेलं असतं, पण उचलायची मात्र राहिलेली आहे. जे मी एका पातेल्यामध्ये पाणी वगैरे घेते आणि त्याच्यामध्ये मग शिवलिंग ठेवलेलं असतं. तर ते दुसऱ्या दिवशी सकाळी आपण झाडांना टाकून देते आपल्या बाल्कनीमध्ये. तर ते राहिलेलं आहे. आधी झाड झटक वगैरे आवरून घेतली, झाडू मारून घेतला आणि त्यानंतर मग आपली उत्तर पूजा करून घेतलेली आहे. याची शुक्रवारची पूजा उचलून घेतली. सगळे संपूर्ण मांडणे उचलून झाल्यानंतर मग आपलं आपलं जे शिवरात्रीचं विसर्जन केलेलं होतं शिवलिंगाचं, तेही सगळं मातीसहित झाडांना टाकून दिलं आणि त्यानंतर थोडीफार साफसफाई शनिवारच्या दिवशी असतेच बऱ्यापैकी, म्हणजे आणि शनी अमावस्याही होती त्या दिवशी. अमावस्येच्या दिवशी तर आवर्जून साफसफाई वगैरे थोडीफार का होईना पण झालीच पाहिजे, केलीच पाहिजे. तर तशीच मग झाड झटक वगैरे जाडे झरमटे जे काही आहेत ना आपल्या घरातील, ते आपण काढलेच पाहिजे अमावस्येच्या दिवशी. तर कारण हा दिवस खूप महत्त्वाचा असतो, ज्या दिवशी आपल्या घरातील सगळी नकारात्मक किंवा निगेटिव्ह एनर्जी जी आहे ना ती बाहेर टाकण्यासाठी. घरातील जाडे झरमटे वगैरे काढून झाल्यानंतर मग लादी पुसायला घेतलेली आहे. तर आपल्या लादी पुसण्याच्या पाण्यामध्ये खडा मीठ, हळद आणि गोमूत्र घातलेलं आहे. मस्त छान स्वच्छ अशी संपूर्ण लादी क्लीन करून घेतलेली होती आणि त्यानंतर मग आपलं लेपनाला सुरुवात केलेली आहे. बाहेरच्या साईडला हे सगळं झाडून पुसून वगैरे क्लीन करून घेतलेलं होतं. बाजूमध्ये फर्निचरचं काम चालू असल्यामुळे थोडी धूळ वगैरे जी आहे ना जास्त उडते उंबरठ्याजवळ बाहेर. पण सकाळ सकाळी म्हटलं ते लोक यायच्या आधी आपलं काम आपण करून घेऊयात. तर कारण अमावस्या इतर दिवशी नाही, पण अमावस्या पौर्णिमेला आपलं लेपन जे आहे ना ते झालंच पाहिजे. त्यामुळे काल संध्याकाळीच काम वगैरे चालू असल्यामुळे खूप जास्त धूळ झालेली होती बाहेर. तर ती सगळी झाडून वगैरे क्लीन करून घेतली आणि त्यानंतर मग लेपन करून घेतलेलं आहे. आणि लेपन सुकल्यानंतर उंबरठ्याची पूजा मात्र मी लगेच करून घेते आणि रांगोळी थोडी उशिरा काढते, कारण लेपन सुकायला उशीर लागतो आणि ओल्या ओल्या लेपनावरती जर रांगोळी काढली ना व्यवस्थित बाहेर दिसत नाही, मग ओली होऊन जाते रांगोळी. त्यामुळे लेपन सुकायची वाट बघावी लागते आणि मग छान सुकल्यानंतर ना रांगोळी पिवळ्या लेपनावरती तर इतकी छान आणि सुंदर दिसते ना, छान वाटतं. आणि फुलं ना उंबरठ्याची पूजा करायच्या वेळेस आणलेली नव्हती मी, कारण मंदिरात नंतर गेलेली ना, ज्यावेळेस मंदिरात जाते त्यावेळेस मग फुलंही आणत असते. पण सकाळी लवकर माझी आज उंबरठ्याची पूजा झालेली होती. दुपारनंतर मग थोडी आज मला ना किचन ट्रॉल्यांमधली क्लिनिंग करून घ्यायची होती. जशी आपण मंथली क्लिनिंग करतो ना तशी जास्त डीपमध्ये वगैरे नाही. पण बऱ्याच वेळेला ना आपण स्वयंपाक वगैरे करत असताना किंवा हात वगैरे लागतो किंवा असंही म्हणजे डेली तर रोज रोज काही क्लीन वगैरे होत नाही. त्यामुळे बरीचशी धूळ वगैरे जी आहे ती जमा होते. तर याच्यामध्ये महिन्याला जर ही क्लिनिंग झाली नाही तर बरेच प्रमाणामध्ये धूळ वगैरे होते आणि ट्रॉल्या ज्या आहेत त्या खराब होतात. तर महिन्याला जर वरच्यावर जर साफसफाई करत राहिलो तर मग तितक्यात छान आणि व्यवस्थित सगळं सामान जे आहे ते असतं आपलं. तर वरच्या सेक्शनमध्ये माझे इथं जास्त काही नाही, फक्त ग्लास वगैरे आणि कप. मला जे डेली म्हणजे लागतं ना वापरण्यासाठी जी भांडी लागतात ना ती वरच्या सेक्शनमध्ये इथे ठेवलेली आहेत मी. ग्लास आणि कप वगैरे वाट्या ज्या काही लागतात ते. ग्लासांसाठी जे काही सेपरेट असं सेक्शन येतं ना ट्रॉल्यांमध्ये ते माझ्या इथं करून घेतलेलं नाही आहे मी. फक्त या 2च साईजच्या आहेत एवढ्याच. तर तितक्याच आणि तेवढं जास्त सामानही नाही आहे. याच्यामध्ये व्यवस्थित असं सामान माझं सगळं बसून जातं. पण आणि तेवढी आयडियाही नव्हती की एक स्पेशल असं करून घ्यावा ग्लासांसाठी वाट्यांसाठी, जो आपण लांब
ट्रॉल्यांमध्ये जो सेक्शन येतो तो पण काही केला गेला नाही. तर मग इथं वरच्या साईडला मी ते सगळं ठेवत असते. आणि हे जे पेपर आहेत ना खूप छान मस्त आहेत. आता बरेचसे डीमार्टमध्येही भेटतात ट्रॉल्यांमध्ये टाकण्यासाठी, जेणेकरून आतमध्ये खराब वगैरे व्हायला नको. पण हे पेपरही छान आहेत. हे पेपर टाकले ना तर ट्रॉली अजिबात खराब होत नाही खाली, कारण वरती पेपर जर टाकलेला राहिला ना तर खालच्या साईडला आपलं जे ट्रॉल्यांचं स्टील आहे ना ते तसंच्या तसं राहतं, जंग वगैरे लागत नाही किंवा खराबही होत नाही. वेळच्या वेळी फक्त महिन्यातून 1.5 महिन्यातून व्यवस्थित छान काढून क्लिनिंग वगैरे करत राहिलो ना तर तशाच्या तशा राहतात ट्रॉल्याही. आणि चांगलंही दिसतं सामान जरा व्यवस्थित असं ठेवलेलं त्याच्यावरती. फक्त महिना 1.5 महिन्यातून क्लिनिंग जर करत राहिलो तर छान व्यवस्थित असं असतं. आणि इथे वरच्या साईडला चमचे वगैरे असतात, तर जास्त करून याचा वापर होतो जास्त, कारण चमचे वगैरे वेळच्या वेळी लागत असतात. मी काय करते, आपल्या जे छोट्या-छोट्या चम्मच असतात ना, त्या एका रबरमध्ये गुंडाळून अशा पद्धती याच्यात ना ठेवत असते. त्यामुळे ना एकत्र होत नाही. जेवढ्या फक्त वापरामध्ये 5-6 लागतील ना, तेवढ्याच वरती ठेवते आणि ज्या लागत नाही ना, त्यांना रबर गुंडाळून व्यवस्थित एका याच्यात पॅकिंग करून ठेवून देते. कारण बऱ्याच वेळेला ना मुलं खाण्यासाठी सारखे काहीही दिलं तरी चमचे घेत असतात. त्यामुळे चमच्यांचा इतका गोंधळ होऊन जातो आणि सगळं मिक्स होऊन जातं याच्यात. तर आपल्या रबरमध्ये जर गुंडाळून व्यवस्थित ठेवले ना तर तसेच्या तसे छान व्यवस्थित राहतात. फक्त वापराला जेवढे लागतात ना तेवढेच मी वरती ठेवते आणि बाकी सगळ्या मग व्यवस्थित असतात. तर सुक्या कापडानेच मी ह्या ट्रॉल्या पुसून घेतलेल्या होत्या. ओल्या कापडाने वगैरे काही क्लिनिंग केलं नाही, कारण महिन्याला क्लिनिंग जर होत असली तर जास्त खराबही होत नाही. तशाच्या तशा असतात, फक्त थोडीफार धूळ तेवढी जमा होते. ती फक्त मी सुक्या कापडाने इथे व्यवस्थित छान झटकून वगैरे क्लीन करून घेत आहे. अशी काही क्लिनिंग आपण ज्यावेळेस करतो ना त्यावेळेस काय करायचं, मस्त छान स्पॉटिफायवरती ना म्युझिक वगैरे गाणे आपल्या आवडीचे सगळे मस्त छान लागतात. म्युझिक लावून द्यायचं आपल्या आवडीचं आणि आपल्या कामांना सुरुवात करून द्यायची. अगदी खरं सांगते ना, सुरुवात अशी केलेली असली आणि कुठे म्युझिक ऐकता ऐकता आपली कामं होऊन जातात ना, काहीच कळत नाही. मी तरी सध्या स्पॉटिफाय ॲप डाउनलोड केलेली आहे आणि त्याच्यावरती जे काही गाणे वगैरे लागतात ना मस्त आपल्या आवडीचे लावून द्यायचे आणि मस्त गाणे एन्जॉय करत करत आपलं कामही होतं आणि मनोरंजनही होऊन जातं. तेवढंच आपल्याला पुढची बाकीची कामं करण्यासाठी तेवढंच आपल्याला मोटिवेशन मिळत असतं. तर खरंच आपल्या आवडीचं म्युझिक ऐकून जर आपण कुठलंही काम करत खूप जास्त पॉझिटिव्ह आपण राहू आणि तेवढीच आपल्यामध्ये एनर्जी जी आहे कामांसाठी ती येते. नाहीतरी आपल्या डोक्यात बरेचसे असे विचार जे आहेत तर ते आल्याशिवाय राहत नाही. कुठं आपण विचारांमध्ये गुंतून जातो किंवा पोचतो ते आपल्यालाच कळत नाही. तर मग म्युझिक हे बेस्ट ऑप्शन आहे. कारण खरं सांगू का, जे काम आपलं अर्ध्या तासात होणार आहे ना ते 15 मिनिटात म्युझिक ऐकून आपलं होऊन जातं. त्यामुळे मग म्युझिक तरी मला बेस्ट वाटतं ऐकण्यासाठी. वरच्या ट्रॉलीपासून क्लिनिंग करायला जर सुरुवात केली तर कसं होऊन जातं, मग वरती व्यवस्थित वरची ट्रॉली छान क्लीन झाली की जी काही घाण आहे ना ती खाली पडते आणि मग खालचं व्यवस्थित सगळ्या शेवटी मग आवरून होऊन जातं आपलं. तर वरचं सेक्शन सगळं आवरून झाल्यानंतर मग मी खाली इथे क्लिनिंग करायला घेतलेले होते. इथं माझी चहा साखरेची जी काही डबे आहेत ना ती आहेत आणि जी पातेली मला कधीतरी लागतात ना ती व्यवस्थित छान क्लीन करून मी एकात एक टाकून व्यवस्थित असं ठेवते. म्हणजे ज्या वेळेस ना मी ट्रॉल्यांची डीप क्लिनिंग करते ना, जेव्हा सगळी काही भांडे संपूर्ण घासून वगैरे घेते त्यावेळेस मग ते जास्त क्लिनिंग करायची गरज पडत नाही, तशीच्या तशी राहतात. ट्रॉल्यांच्या खालच्या साईडलाही व्यवस्थित छान एकदा ओल्या कापडाने आणि एकदा सुक्या कापडाने व्यवस्थित असं क्लीन करून घेतलेलं आहे. खालीही बऱ्याच वेळेला जाडे वगैरे किंवा धूळ खूप जास्त जमा होत असते. अशा पद्धतीने क्लिनिंग झाल्यानंतर मी भीमसेनी कापूर ट्रॉल्यांमध्ये टाकून देते, कारण भीमसेनी कापूर टाकल्यामुळे ना ट्रॉल्यांमध्ये कॉक्रोच वगैरे होत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने मी भीमसेनी कापराच्या ज्या वड्या आहेत ना त्या टाकून घेत असते. तुकडे प्रत्येक सेक्शनमध्ये अशा पद्धतीने भीमसेनी कापराच्या वड्या जर टाकून घेतल्या तर अजिबात कॉक्रोच होत नाही. त्यानंतर मग लिक्विडने अशा पद्धतीने पूर्ण ट्रॉल्या बाहेरच्या साईडनेही क्लीन करून घेणार आहे. तर चला ताईंनो, साफसफाईसाठी थोडं तरी मोटिवेशन मिळालंच असेल. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.